ग्रामायण प्रतिष्ठान द्वारा नागपुर के अमृत भवन सीताबर्डी में आयोजित ग्रामायण उद्यान प्रदर्शनी का आज सफलतापूर्वक समापन हुआ। यह 5 दिवसीय प्रदर्शनी ग्रामीण विकास, पर्यावरण संरक्षण और स्वरोजगार को बढ़ावा देने के लिए एक महत्वपूर्ण पहल साबित हुई। प्रदर्शनी में जैविक उत्पादक, पारंपरिक वस्त्र, हस्त निर्माण वस्तुएं और बांस व गोंडी कला जैसे अनूठे स्टॉल आकर्षण का केंद्र रहे। समापन के साथ इसने ग्रामीण उद्यमों, किसानों और स्वयं सहायता समूहों को ग्राहकों और दानदाताओं से जुड़ने का एक बेहतरीन मंच प्रदान किया। इस दौरान 5 उद्योजकों को भी सम्मानित किया गया और इसी के साथ जिन्होंने अपने जिंदगी के 50 साल पूरे किए हैं उनका भी सत्कार किया गया। यावेळी घेतलं तात्या टोपे नगरमध्ये ते साजरं झालं आणि 40 NGOज अगदी नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे इथपासूनचे NGOज हे नागपूरमध्ये आपल्या NGO संमेलनाकरता आले होते। अनेक CSR कंपन्या या सगळ्या संस्थांची पाहणी करण्याकरता आणि संस्थांची कामं समजून घेण्याकरता आले। अनेक डोनर्स त्या ठिकाणी आले आणि एक सुंदर कार्यक्रम झाला। आज जे काही NGOज इथे आलेले दिसतात आहे आपल्याला, ते ज्यांना प्रॉडक्ट विकायचे असे NGOज या उद्योग प्रदर्शनामध्ये आलेले आहेत। आपल्या सगळ्यांना माहित आहे की उद्योगामध्ये आपल्या देशातला भरारी घेणारं एक मोठं संघटन पतंजली, या पतंजलीने आपल्या या कार्यक्रमाचा, या 5 दिवसाच्या कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप ही पतंजलीने घेतलेली आहे। पतंजली हे विदेशाशी टक्कर देणारं मल्टीनॅशनलच्या स्तराचं एक संघटन, प्रामुख्याने योग, भारतीयता, आयुर्वेद याच्या आधारे उभं राहिलेलं, परंतु एक मोठं औद्योगिक व्यासपीठ म्हणून आज ते नावारूपाला आलेलं आहे। याच्यासोबत काल एक कार्यक्रम झाला। तो कार्यक्रम असा झाला की जो व्यवसाय अतिशय छोटा, बिन भांडवली व्यवसाय करणारा एक मोठा व्यावसायिक घटक आहे, त्याचं नाव आहे कचरा वेचक। कॉर्पोरेशनचा तो पगार घेत नाही, परंतु तो छोट्या छोट्या गोष्टी ज्या रस्त्यात दिसतील आणि आपल्याला अडथळा होईल अशा गोष्टी उचलत राहतो आणि ते ज्या काही छोट्या मोठ्या तोकड्या भावाने विकल्या जाईल त्या भावाने तो विकतो, परंतु समाजाला त्याची खूप मोठी मदत होते। आम्ही सुद्धा ग्रामायणनी त्याला उद्योजक दर्जामध्ये देऊन, त्या दर्जा देऊन त्याचा सुद्धा सत्कार काल या ठिकाणी झाला। जवळपास 75 अशी व्यक्ती, कचरा वेचक मंडळी या ठिकाणी आली होती आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या इथे झालेला आहे। उद्योग या कार्यक्रमामध्ये आहोत। वेगवेगळे उपक्रम ग्रामायणने या दरम्यान केले। लहान उद्योगांना, स्टार्टअपना, छोट्या उद्योगांना समाजाशी जोडण्यासाठी हा प्रदर्शनाचा एक मार्ग अवलंबिला गेला आहे की छोटे उद्योग असतात, मध्यम उद्योग असतात आणि मोठे सुद्धा उद्योग असतात, तर त्यांचं समाजाशी एक इंटरॅक्शन असावं, एक रिलेशन असावं, आपसामध्ये संबंध असावा या दृष्टीने। आणि हे सगळे उद्योग जे आहेत ते देशाच्या समृद्धीमध्ये भर टाकतात। आपण आता पाहतोय की नोकऱ्यांकडे लोकांचं जास्त, तरुणांना जे अट्रॅक्टिव्ह आहे की नोकरी केली पाहिजे, नोकरी केली पाहिजे, सरकारी नोकरी केली पाहिजे, त्या व्यतिरिक्त थोडासा वेगळा मार्ग चोखाळत आणि आपण नोकरी देणारे झालो पाहिजे। नितीनजी गडकरी सतत म्हणतात की आपण नोकरी देणारे झालो पाहिजे। तर अशा या नोकरी देणाऱ्या लोकांचा कुठेतरी